नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण 36 छातीचा हा 4 टक्स ब्लाऊज कटिंग केला आहे. काठपदरची साडी आहे. तर आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायची मी तुम्हाला दाखवते. तर हा आहे मोठा काठ आणि हा आहे छोटा काठ. तर कस्टमरला अगोदर विचारून घ्यायचे आपल्याला दंडावर कोणता काठ लागतोय, त्यानुसार आपण याची कटिंग करू. त्या कस्टमरला बाहीला हा काठ लागत होता, तर आपण त्यानुसारच याची कटिंग करायची. आता हा डबल फोल्डमध्ये आहे, आपल्याला याला जॉईंट द्यावा लागेल. तर मग मी जेवढी उंची आहे त्यानुसार मग मी याची कटिंग करते आणि मग स्टिच करताना याला जॉईंट द्यायचा आहे. नंतर मग बाही आपण जोडून घेऊ. तर मी झाल्याच्या नंतर पण त्याचे पण व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच दाखवणार, कारण मी सगळं कस्टमरच्याच कामावर काम दाखवते. आता आपण ज्या साईडने काठ होता त्या साईडने आपण बाही पूर्ण काढून घेतली. आता आपल्याला पाठीचा भाग कट करायचा आहे, तर तो करूया. आता अर्धा इंच मी थोडंसं खाली ठेवले का आपल्याला हाच कपडा परत एकदा मोडपायचा, वेगळी पट्टी लावायची नाही. थोडंसं मार्जिन थोडेसे जास्तच ठेवते, जरी मागं पुढं झालं तर आपल्याला पूर्ण जोडल्याच्या नंतर कटिंग करता येते. काही डाऊट असतील तर नक्की कमेंट करा. कमेंटनुसार आपण व्हिडिओ बनवू. आणि हर एक व्हिडिओच्या खाली मी दुसऱ्या चॅनलची पण लिंक देते. म्हणजे 2 चॅनल आहेत, दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. हा झाला आपला फ्रंट भाग. तर जसं तुम्हाला व्यवस्थित वाटतो ॲडजस्टमेंट त्यानुसारच ठेवा. तर अगदी 5 मिनिटामध्ये आपण ब्लाऊज कटिंग करू शकतो. कशा पद्धतीने ठेवायचं, लाइनिंगवाला जर ब्लाऊज असेल तर त्यानुसार आपण कटिंग करायची. तर छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. अशा पद्धतीने जवळजवळ हा ब्लाऊज आपला पूर्ण कटिंग झाला आहे. जेवढं तुम्ही कमेंट करता त्यानुसार आपल्याला नक्कीच वेगवेगळे व्हिडिओ बनवायला येतील, कारण होतं काय सगळं कस्टमरच्या कामावर आपण कामं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता ही झाली क्रॉस पट्टी. क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला काही बदल करायचा नाही. ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो तर त्यावेळेला आपण कपड्यावर 1 इंच वाढवतो, पण आपण डायरेक्ट केलेली आहे कपड्यावर कटिंग. त्याच्यामध्ये 1 इंच वाढवायचं नाही, कारण आपण 1 इंच इथं मार्जिन दिली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.